सिंधुदुर्गची भाजीपाल्याची गरज भागवण्यासाठी कोल्हापूर, सांगली, बेळगाव, कर्नाटक येथील येणाऱ्या भाजीवर अवलंबून राहावं लागतं. मात्र सिंधुदुर्गातील शेतकऱ्याला प्रेरणादायी ठरेल अशी पावसाळी शेती करून उत्पादन घेण्याचा प्रयत्न एका होतकरू तरुणानं केला होता. कोकणातील वादळ आणि संततधार सुरू असलेल्या पावसामुळे दोडकी, काकडी, पडवळ, कारली आणि भाजीपाला शेतीला फटका बसून त्याचं मोठं नुकसान झालंय. सेंद्रिय शेतीवर केलेला भाजीपाला ग्राहकाला ताजा भाजीपाला आणि स्वस्त दरात कणकवली शहरात आणि कसवण तळवडे गावात देण्याचा प्रयत्न मालवण तालुक्यातील वराड गावचे युवा शेतकरी शिवाजी परब यांनी केला. कणकवली तालुक्यातील कसवण तळवडे येथल्या डोंगराळ भागात 2 एकर क्षेत्रावर ते करारावर घेऊन त्यांनी हा भाजीपाला पिकवला. मात्र संततधार सुरू असलेल्या पावसामुळे पडवळ, कारली, काकडी, दोडकी या वेलांचे मंडप जमीनदोस्त झाल्यामुळे परब यांचं मोठं नुकसान झालंय. आम्ही आता या महागाईच्या जास्तीत जास्त महागाई वाढलेली आहे, त्यामुळे तरुण शेतकरी वर्ग किंवा तरुण आपले मित्रमंडळी नोकरीच्या शोधात आहेत. पण इथे आपल्या ह्या कोकणामध्ये शेती होत नाही असं लोकांचं म्हणणं आहे की आपल्या इथे शेती होत नाही. मग आम्ही तो एक शेती करण्याचा एक मोठा प्रयत्न केलेला आहे आणि मी दरवर्षी करतो. माझं हे चालूच असतं दरवर्षी. आणि एक तरुण शेतकरी मित्रांना किंवा तरुण आपले मुलं आहेत जे नोकरीकडे जास्तीत जास्त वळलेले आहेत, ज्यांना 7-8 हजार रुपये पगार घेतात, की त्यांना 7-8 हजारमध्ये त्यांचं काही लाईफ होणार नाही. की ज्यांच्या जमिनी आहेत पण ते पड असतात, ते करत नाहीत किंवा कोणाला करायला पण देत नाही, असे लोक आहेत बरेचसे. पण माझा एक उद्देश होता की ह्या अशा लोकांना की स्वतःची ज्यांची जमीन आहे त्यांनी स्वतःच्या जमिनी कसवाव्यात किंवा स्वतःच्या जमिनीमध्ये असं काहीतरी उत्पन्न घ्यावं, हा माझा एक हेतू होता. की तरुण मित्रमंडळी आपली नोकरीकडे न लक्ष देता त्यांनी शेतीकडे लक्ष द्यायला पाहिजे. जास्तीत जास्त हा आपल्या कोकणामध्ये माल घाटावरून किंवा विविध ठिकाणावरून भाजी वगैरे घेऊन येतात. लोकांचं म्हणणं असं आहे की आपल्या इथे शेती होत नाही, कमी होतात किंवा होत नाही असं लोकांचं म्हणणं आहे. की हे मला लोकांना दाखवायचं होतं की तुम्ही नोकरी वगैरे करू नका किंवा असेच फिरू नका, की तुम्ही स्वतःची जमीन आहेत ते स्वतःच्या जमिनी कसवा आणि ज्यांना जमिनी नाही आहेत त्यांनी लीजवर घ्या किंवा काय असेल ते करार वगैरे करून तसं तुम्ही जमिनी घेऊन अशी शेती वगैरे करण्याचा प्रयत्न करा, हे मला लोकांना दाखवायचं आहे. पण मी पण हा त्याच हेतूने सेंद्रिय शेती करण्याचा एक मोठा प्रयत्न केलेला होता. आता हे नाही म्हटलं तरी जवळजवळ 1.5 ते 2 एकरमध्ये माझा हा प्लॉट आहे. हे सुद्धा मी करारावरती केलेला आहे. मग करार करून सुद्धा फायदा होतो हे मला लोकांना दाखवून द्यायचं होतं. पण निसर्ग पण तसा साथ द्यायला पाहिजे. हा थोडाफार निसर्गाचा म्हणजे जास्तीत जास्त धक्का बसलेला आहे. निसर्ग म्हणजे आता तुम्हाला सांगायचं झालं तर जास्तीत जास्त पाऊस आणि वादळ ह्या वर्षी असल्यामुळे हे वेली वगैरे कुचलेले आहेत आणि मांडवसुद्धा हे खाली कोलमडून पडलेले आहेत. माझं नाव शिवाजी परब, माझं गाव वराड, मालवण तालुक्यामध्ये मी राहतो. तिथून हे कणकवली मध्ये हा कसवण म्हणून गाव आहे, तिथे हा एक प्लॉट होता. त्या शेतकऱ्यांनी मला हा प्लॉट लीजवरती दिलेला आहे. तर मी इथे सेंद्रिय शेती करण्याचा मोठा प्रयत्न केलेला होता. आणि हा लोकेशन असा आहे की इथल्या जवळजवळ कसवण तळवडे किंवा तुमचं पोखरणपर्यंत, आंबरड पोखरणपर्यंत हे गावांना भाजी इथे कोण करत नसल्यामुळे हा मी पॉईंट निवडलेला होता की इथे भाजी चांगली होते आणि ते विक्री पण चांगली होईल आणि सेंद्रिय भाजी मिळेल. आणि जवळजवळ इथे कणकवली पण जवळजवळ 5 किलोमीटरवर आहे. त्यामुळे इथल्या कणकवलीच्या ज्या लोकांना माहिती आहे की इथे चांगली ताजी भाजी भेटते म्हणून लोक इथेच येतात. काही लोक येतात इथे लांबून. त्यामुळे मी सेंद्रिय भाजीचा हा मोठा प्रयत्न केलेला होता. आणि आम्ही हा बागेच्या बाजूला तुम्ही बघू शकता, हा इथे माझा प्लॉट आहे आणि रोडवरच प्लॉट असल्यामुळे मला इथे भाजी लावायला भेटते. इथे आम्ही छोटासा इथे दुकान उभं केलेलं आहे आणि इथे मी हा भाजीचा धंदा सुरू केलेला होता. की लोक म्हणतात की शेती करू नका किंवा शेतीवरती जास्त लक्ष दिल्यामुळे पोट भरत नाही किंवा चांगला पैसा भेटत नाही, हे चुकीचं आहे. की तुम्ही शेती करू शकता. आपल्या इथे घाटावरून किंवा बेळगाववरून बरीचशी कोकणामध्ये भाजी आयात केली जाते. मग आपल्या इथे का होत नाही? होते, चांगले होते. तुम्ही हे बघू शकता. आता माझ्याजवळ भेंडी आहे, काकडी आहे, कारलं आहे, दोडके आहेत, पडवळ आहेत. पण हे थोडंसं उत्पादन मला जे त्यातूनच मिळालेलं आहे की जास्तीत जास्त पावसाचा धक्का बसलेला आहे आणि हे मंडप वगैरे सगळं नुकसान झालेलं आहे.
हां, हे जवळजवळ 2 ते 1.5 एकर जवळजवळ क्षेत्र आहे. त्या क्षेत्रामध्ये आम्ही हे मंडप उभे केले होते. त्यामध्ये काकडी आहे, भेंडी आहे, दोडकं आहे, पडवळसुद्धा आहे, कारली वगैरे, हे बरीचशी काही एवढी पिकं मी घेण्याचा प्रयत्न केला होता. आमच्या इथे मला आई इथे मदत करते, माझी मिसेस मदत करते आणि गरज लागली तर काही मजूर पण आम्ही घेतो, कारण हे एकट्याने होत नाही काम, त्यामुळे काही लोक मजूर पण घ्यावे लागतात. नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.